हिट अँड रन या कायद्याविरोधात जो संप सुरू आहे त्याचा परिणाम जो आहे तो सर्वत्र पडताना दिसून येत आहे। जीवनावश्यक वस्तूवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे। भाज्यांचे दर जे आहे ते कडाडलेले आहे। मात्र यासोबत आता आरोग्य व्यवस्थेवर त्याचा कसा परिणाम पडतो हे आपल्याला या इथे दिसणारे ॲम्ब्युलन्स जे आहे त्या उभ्या आहे आणि त्यामुळे जो आहे त्याचा परिणाम जो आहे जो पेट्रोल मिळत नसल्यामुळे डिझेल मिळत नसल्यामुळे त्याचा फटका जो आहे आपल्याला इथे बसताना पाहायला मिळते आहे। अशाच पद्धतीने एक ॲम्ब्युलन्स चालक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ का नेमका त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम झाला, आरोग्य व्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होणार आहे। दादा काय सांगाल, काय नेमका परिणाम झाला है तुमच्या याच्यावर व्यवसायावर? वैसा तो धंधा ही पड़ा हुआ है ना अपना पूरा। पेशेंट डीजल नहीं मिल रहा तो पेशेंट के लिए हम लोग आगे रिस्क लेना नहीं चाहते। डीजल मिलेगा तो कुछ कमाने की सोचेंगे। अगर रोड में चलते चलते डीजल अगर ख़त्म हो जाता है तो उसकी तकलीफ तो हमको भी जाएंगे और आगे वाले को भी जाएंगे, तो गुस्से में रहते हैं सब जन एक्सीडेंटली पेशेंट। तो हमें तो डीजल पहले मिलना चाहिए। अभी हर पेट्रोल पंप पे डीजल पंप में इतनी भीड़ है कि वहाँ पैर रखने की जगह नहीं है। तो एम्बुलेंस वाले को कुछ ज़बरदस्ती लाके यहाँ देंगे तो नहीं कि डीजल की चलो ये आपको पहले लीजिए करके, ये बहुत तकलीफ जा रही है। हमारी एक्स्ट्रा लाइन कोई है ही नहीं। पुलिस की गाड़ी रहती तो उनको जरूर डीजल मिल जाता है पहले आगे। तो हमने क्या करना चाहिए? क्या आपकी डिमांड है और कब से आपके गाड़ी में डीजल नहीं है, कितना डीजल है? हमारी गाड़ी में तो डीजल है ही नहीं, वैसे 2-4-5 लीटर पड़ा हुआ है। हमारी मांग वही है जो ड्राइवर भाइयों की मांग है वही मांग है, उससे ज़्यादा कुछ नहीं। ड्राइवर तो सभी 2 व्हीलर से लेके 4 व्हीलर से लेके सब ड्राइवर के इसमें रहता है। तो 10 साल की सज़ा वाला जो है वो वापस लेना चाहिए अमित शाह जी ने, और कुछ नहीं। हमको सब कानून तो लागू करे वो मान्यता नहीं। अब ये मान्यता ऐसी हो गई कि इससे हमारा पेट भर रहा है। अब पेट भरना है तो ये अब लाते जूते भी खाना है, 10 साल की सज़ा काटना है। इससे अच्छा गाड़ी छोड़ के सेवा छोड़ के कुछ दूसरा काम करना ही पुराएगा। नक्कीच ॲम्ब्युलन्स चालकांमध्ये जे आहे भीतीचं वातावरण इथे पाहायला मिळत आहे। त्यामुळे ॲम्ब्युलन्स चालकांनी जे आहे डिझेल मिळेल की नाही याची खात्री नसल्यामुळे ॲम्ब्युलन्स सध्या आपल्याला उभ्या ठेवलेला आहे। मी सध्या नागपुरातील जो मोमीन जो आहे मेयो हॉस्पिटल आहे, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज सध्या रुग्णालय त्या बाहेरची ही परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात जे ॲम्ब्युलन्स इथं उभ्या आहे डिझेल मिळेल की नाही याची खात्री नसल्यामुळे कोणीही जे आहे जो हा धोका पत्करायला तयार नाही। कारण की जर उद्या रुग्णांच्या जीवाला कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आणि ज्या परिस्थिती जी असतात कुटुंबीय मारहाण करू शकतात अशी जी भीती आहे त्यांना सतावत आहे। त्यामुळे त्यांनी आपल्या वाहनं उभे करणं पसंत केलं आहे। मात्र याचा मोठा फटका जो आहे तो आरोग्य व्यवस्थेवर पडू शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।